आता वळूयात अहिल्यानगरच्या बातमीकडे। अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या युतीनं विजय संपादन केलाय। महानगरपालिकेच्या 68 पैकी 52 जागांवर या युतीनं विजय मिळवला। या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। एकूण 52 जागांवर जे आहे भाजप आणि राष्ट्रवादीने जागा मिळवलेल्या आहेत। आपल्यासोबत माजी खासदार सुजय विखे आहेत। दादा, या सगळ्या विजयाचं श्रेय कोणाला जाणार, कसं या सगळ्याचं हे केलं? विजयाचे श्रेय या अहिल्यानगर शहराच्या जनतेला जातं। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना जातं, सर्व पदाधिकाऱ्यांना जातं, सर्व आमच्या नेत्यांना जातं। त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सगळ्यांचं एकत्रित प्रयत्न आणि जनतेने टाकलेला या दोन्हीही आमच्या नेतृत्वावर विश्वास हा त्याचा परिणाम आहे की अभूतपूर्व यश असं आपल्याला पाहायला मिळालं। आता रोडमॅप दाखवा हरकत नाही, आता आम्ही दाखवणार, करून दाखवणार आणि जे जे शब्द दिलेत, उपनगरांचा विकास, रिवाइज टीपी प्लान, त्याच्यानंतर अजून ज्या भागांमध्ये काम करणं बाकी आहे ते सगळे जे शब्द आपण या प्रचारामध्ये लोकांना दिले ते सगळे शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत। आता राज्यामध्ये जे आहे महायुती एकत्र आहे। आता इकडे स्वबळावर शिवसेना लढलेली होती, आता निकाल लागलेले आहेत। आता सत्तेमध्ये शिवसेनेला सहभागी करून घेणार का, त्याबाबत काही विचार लागलेला आहे? नाही, आता लक्षात घ्या, ही युती भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। त्यामुळे सत्तेमध्ये कोणालाही सहभागी करून घ्यायचा प्रश्नच निर्माण होत नाही। हे आमचेच कार्यकर्ते एवढे आणि आमचेच नगरसेवक एवढे झालेत, यांना शांत करता करता आता आम्हाला परिश्रम घ्यावा लागेल। मला असं वाटतं, पण त्यांना विकासामध्ये आम्ही कुठे कमी वासू देणार नाही। महायुतीचे घटक पक्ष आहेत, त्यामुळे सत्तेमध्ये हे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्व पदांवर आमचे कार्यकर्ते विराजमान राहतील असं मला वाटतं। जे आहे या सत्तेच्या पदावर जे आहे भाजप आणि राष्ट्रवादीच राहील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।